काय दिशा आहे? या भागामध्ये बिबट्यांचा वावर हा फार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे। या भागामध्ये बिबट्यांचा प्रश्न निवारण करण्यासाठी शासन हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। त्यामुळे सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने, या भागातील लोकांच्या वतीने आम्ही मागणी करतो की या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि या तालुक्याचे आमदार माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। या भागामध्ये आतापर्यंत 56 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। शेकडो जनावरं दगावलेली आहेत। त्यांना त्यांच्या खुर्च्यामध्ये एकदम मस्तवालपणे हे लोक बसतात आणि या भागातील लोकांकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। हा भाग बिबट प्रवण क्षेत्र म्हणून त्यांनी जाहीर करावा। या भागातील लोकांना शेती करणं अशक्य आणि अवघड झालेलं आहे। मुलांना शाळेत जाणं देखील अवघड झालेलं आहे। सगळ्या मुलांसाठी स्कूल बसची व्यवस्था करावी आणि प्रत्येक कुटुंबाला, परिवाराला शासनाने 25,000 रुपये अनुदान, प्रत्येक अनुदान म्हणण्यापेक्षा मदत प्रत्येक महिन्याला त्यांनी द्यावी, अशी या भागातील लोकांची मागणी आहे। अन्यथा हा जो आक्रोश लोकांचा आहे, जो प्रक्षोभ आहे, आता फॉरेस्टची गाडी त्यांनी जाळली, ऑफिस जाळण्याचा प्रयत्न केला, आम्ही या जमावाला शांत केलेला आहे। परंतु भविष्य काळामध्ये जर उद्रेक झाला तर लोकप्रतिनिधींच्या घरावर जातील, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे या घटनेची गांभीर्याने शासनाने दखल घ्यावी, लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी। गांभीर्याने जर दखल घेतली नाही तर लवकरच गंभीर परिणामाला त्यांना सामोरं जावं लागेल, अशा प्रकारची परिस्थिती या भागामध्ये निर्माण झालेली आहे। तुमचा रास्ता रोको मिटलेला आहे का आणि पुढची दिशा काय आहे? रास्ता रोको हा मिटणार नाही। लोकांची भावना अतिशय तीव्र आहे। सकाळ जरी उजेडली आणि जर संबंधित मंत्री किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी यावं, अशी लोकांची मागणी आहे। उद्या पुणे नाशिक महामार्ग अडवण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि भविष्य काळामध्ये अजून देखील आंदोलन तीव्र होणार आहे। त्यामुळे शासनाने वेळेत या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन दखल घ्यावी आणि या भागाला मदत करावी, अशी आमची मागणी आहे।